नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क दाव्यांच्या प्रकरणावरून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी आशा संघवी यांना निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात संघटनेने स्पष्ट केले आहे की अनुसूचित जमातीतील वनहक्क दावेदारांनी सन 2006च्या वनहक्क कायद्यानुसार अर्ज सादर केले होते, मात्र जिल्हा वनहक्क समिती नंदुरबार यांनी हे दावे नामंजूर केले होते। या निर्णयाविरोधात दावेदारांनी नाशिक विभागीय वनहक्क समितीकडे अपील दाखल केले होते। त्यावर सुनावणी घेतल्यानंतर विभागीय समितीने दावेदारांकडे पुरावे असल्याचे मान्य केले। यानंतर दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा वनहक्क समितीला संबंधित प्रकरणांची फेरचौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते। तसेच 60 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले होते। मात्र तब्बल 2 वर्षांचा कालावधी उलटूनही जिल्हा समितीने या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही। यामुळे वनहक्क दावेदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार दावेदारांनी स्वतःहून फेर चौकशीसाठी अर्ज दाखल करूनही त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही। ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान संघटनेने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की लवकरात लवकर प्रलंबित प्रकरणांची फेरचौकशी करून न्याय न दिल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल। या निवेदनावेळी संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी नरेश चौधरीसह स्वराज्य न्यूज, नंदुरबार।